माझ्या नवऱ्यासारखा सच्चा प्रामाणिक भोळा माणूस सापडणार नाही। तुम्ही माझ्या नवऱ्याला हरवलं नाही दिग्विजय देशमुख, हा माझ्या नवऱ्याचा पराभव नाहीये, तुमच्या पराभवाची सुरुवात आहे। खरेपणाच्या जोरावर तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे ही बाई, जिचं नाव आहे सौ लक्ष्मी श्रीनिवास दळवी। प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांची फळं इथेच भोगायची असतात। संतोषच्या म्हणण्यानुसार श्रीनिवास दळवीने त्याची फसवणूक करून पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतला। खोटेपणा आम्हाला सहन होत नाही, मग आम्ही त्यांच्या बाजूने उभा राहिलो। आपण दुसऱ्या बाजूला लक्ष्मीला तिच्या नवऱ्याबद्दल, त्याच्या खरेपणाबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता। आमच्याच ऑफिसमध्ये येऊन आम्हालाच आव्हान देऊन निघून गेली। भूतकाळात आमच्याशी कशाही वागल्या असल्या तरी त्यांच्या वागण्या बोलण्यात, त्यांच्या नजरेत खोटेपणा दिसत नव्हता, खोट दिसत नव्हती। कारण जो माणूस चोरी करतो, लबाडी करतो, त्याच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास नसतो, म्हणजे त्या खरं बोलत होत्या। खरंच श्रीनिवास दळवीने आणि त्याच्या नातवाने सोदल सायकलचा शोध लावला असेल। तसं जर असेल तर याचा अर्थ असा होतो की संतोष आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय, आमच्यापासून काहीतरी खोटं बोलतोय। या प्रकरणातील सगळ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलेल्या नाहीये। त्या लाचारी मागे नक्की काय असेल? आबडेपणा, संधी साधूपणा, त्याची सखोल चौकशी करावीच लागणार आहे, नाही तर आमचंच नाणं खोटं निघायचं। फोन का नाही उचलत? तू फोन जरी नाही उचललास तरी याचा अर्थ असा होत नाही की तू सुटलास। संतोष, तू कुठेही लपला असशील ना तरी मी तुला शोधून काढेन, पाताळात असलास तरी सुद्धा। झोपला का ग वरद? होय, आताच झोप। खूप दगदग झाली नाही आज त्याची। आजी कसं आहे ना ग, दगदग तर होणारच। वरचं हे सगळं करायचं वय आहे का? पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं त्याला। खरं तर त्याचं वय आहे अभ्यास करायचं, पण ह्या सगळ्या भानगडीत त्याला सुद्धा बिचारायला। नाही, बरोबर आहे तुमचं, पण एक सांगू का, कधी कधी ना आपण आपल्याच मुलांना कमी लेखतो। म्हणजे आपला वरद इतर मुलांसारखा नाही आहे, हो, खूप सुधारणा आहे तो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोषचं वागणं काय त्याच्यापासून लपून राहिलेलं नाहीये, त्यालाही गोष्टी कळतात। आणि खरं सांगायचं तर आत्ताची पिढी खूप वेगळी आहे, हो। म्हणजे आता वरदच्या वयाचे जेव्हा आपण होतो तेव्हा आपली बुद्धी, आपली आकलन शक्ती वेगळी होती। आत्ताची मुलं 4 पावलं पुढे आहेत। ते बरोबर आहे, अगदी बरोबर बोलला ताई तुम्ही। वरद कधी कधी इतकं मोठ्यांसारखा वागतो ना, हा मलाही प्रश्नच पडला की वरद कधी एवढा मोठा झाला। त्याचंही साहजिकच आहे म्हणा, त्याचे वडीलच असं वागतात तर त्याला वयापेक्षा मोठं व्हावंच लागलं। गुणीच आहे बघ आपला वरद। उद्या ना त्याच्या आवडीचा बदामाचा शिरा करते, म्हणजे कळी खुलेल त्याची। आवडेल त्याला। वीणा, पण एका गोष्टी करता तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे। अगं म्हणजे लक्ष्मीचा फोन आल्या आल्या तू वरदला घेऊन गेलीस, एका क्षणाचाही विचार नाही केलास। बाबा, खरं तर आईंचा फोन आला ना तेव्हा मला थोडं घाबरायला झालंच, पण आईंनी मला समज दिली। आई ठाम होत्या ना, म्हणूनच मी हे धाडस करू शकले। आणि नंतर मलाही वाटलं की त्याला हे जे काही अनुभव येत आहेत त्यातनंच तर तो खंबीर होईल ना। वीणा, पण तू जे धाडस दाखवलंस ना त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। पण माझ्या मनात अजून एक विचार येतोय। कसला विचार बाप? हे बघ, तू आता आपला घरगड्डीचा व्यवसाय अगदी समर्थपणे सांभाळतेस। दुर्दैवानं का होईना पण वरदला मोठं करण्याची जबाबदारी तुझ्या एकटीवरच येऊन पडली आता। अगं पण या सगळ्यात तुला तुझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळतोय का? बाबा, सगळ्या बायकांचं हेच होतं, एकदा संसारात रमल्या की स्वतःकडे बघायला कुठे वेळ मिळतो त्यांना, हो ना? अगं हेच तर बदलायला हवं ना वीणा।
संतोष लपलाय कुठे? त्याचा फोनही लागत नाहीये, त्याचं घरही सापडत नाहीये. लबाडी करणारा माणूस असाच लपवत छपी करतो. खरं काय ते शोधून काढावंच लागेल. अहो ऐकलं का? एक मिनिट. ते संतोष दळवी कुठे राहतात काय माहिती आहे का? ते इथेच राहतात, पण आपलं काय काम आहे त्यांच्यासोबत? आणि तुम्ही त्यांना ओळखता का? काय रे, काय झालं? अरे संतोषचा पत्ता विचारतो. अरे आता तोच माणूस आहे संतोष बरोबर पेटनच्या मॅटरमध्ये. काय बोलतो? अरे खोटारडेपणा करून साध्या भोळ्या माणसांना त्रास देतोस? अहो नाही नाही, संतोषनी मला सांगितलं की ती पेटंट त्याच्या नावावर आहे. अरे तो काही सांगेल, तुला खात्री करून घेता येत नाही. ओळखतोस ना तू त्याला? ओळखतो म्हणजे त्याची माझी भेट अलीकडेच झाली. काय म्हणजे तू त्याला साधं ओळखतही नाही तरी त्याला सपोर्ट केलंस? अरे हा खोटे बोलतोय. अरे हा संतोषचा साथीदार आहे. अरे म्हणून त्या दिवशी ना श्रीनिवास दळवी यांना वाटेल तसं बोलला रे. अरे त्यांना चोर म्हणाला. अहो संतोषनी जे सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला ना. हो का? मग चार चौघा स्टेजवर बोलताना आपण खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे चेक नव्हतं केलं का? हा तेव्हा अक्कल कुठे गेली होती? अरे तुझ्यामुळे त्या देव माणसाच्या कुटुंबावर काय परिस्थिती आली माहिती आहे का तुला? अरे पैशाचा माज रे या लोकांना. यांचं ना तोंड काळं करून यांची धिंड काढली पाहिजे. खरी तर त्या संतोषची धिंड काढायची होती, पण तो सापडला नाही ना म्हणून. याला ना सोडू नका आता. रे तू काढ रे शाईची बाटली. याला असा सोडायचं नाही. हे धर याला, धर. या संतोषमुळे कशात अडकलोय मी? विश्वा, मला सांग, आपल्या उद्याच्या प्लॅनची तयारी झाली आहे ना? हो जानू, डोंट वरी, मी सगळ्यांशी बोललोय. विश्वा, आजपर्यंत जयंतने ऑफिसमधल्या ज्या ज्या माणसांना त्रास दिलाय ना, त्या सगळ्यांना न्याय मिळायला हवा अशी इच्छा आहे माझी. जानू, मी म्हणालो ना, काहीच काळजी करायची गरज नाहीये. ते आपल्याला जसं हवं ना तसंच होईल. ठीक आहे, मग भेटूयात उद्या. यस, भेटू. बाय.